विदर्भ देशात विदर्भराज भीष्मक यांची कन्या रुक्मिणी अत्यंत रूपवान, गुणवान आणि धर्मप्रायण होती. रुक्मिणी मनाने भगवान श्रीकृष्णाची परमभक्त होती. तिने ठरवले होते, मी जर विवाह करणार तर फक्त कृष्णाशी. परंतु तिचा भाऊ रुक्मीने तिचा विवाह शिशुपालाशी ठरवला. हे समजताच रुक्मिणी व्याकुळ झाली. तिने कृष्णाला पत्र लिहिले आणि म्हटले, हे नाथा, मला येऊन उद्धारा, मी आपणासच पतिरूपाने स्वीकारले आहे. कृष्णाने रुक्मिणीचे प्रेम ओळखले व क्षणात ते विदर्भात पोहोचले. रुक्मिणी मंदिरातून बाहेर पडताच कृष्णाने तिला रणरांगातून उचलून नेले. नंतर सुंदर विवाह सोहळा पार पडला. विठ्ठल अवताराची कथा. कालांतराने कृष्णाचे भक्त पुंडलिक पंढरी नगरीत राहत होते. ते आपल्या माता पित्यांची अतिशय सेवा करत असत. एकदा कृष्ण रुक्मिणी त्यांना भेटण्यासाठी आले, परंतु पुंडलिक पित्यांची सेवा करत असल्याने त्यांनी देवतांना थांबण्यास सांगितले. त्यांनी एक विंट फेकून म्हटले, देवा, कृपया या विंटेवर उभे राहा, मी सेवा करून येतो. कृष्ण त्या विंटेवर हात कंबरेवर ठेवून उभे राहिले. हे पाहून रुक्मिणीही त्यांच्या मागे उभी राहिली. पुंडलिकाची सेवा भक्ती पाहून कृष्ण त्याच रूपात विटेवर उभे राहिलेले विठ्ठल म्हणून प्रकट झाले.